स्थायी समितीच्या विशेष सभेत आरोग्य, शिक्षण व अग्निशमन विभागाच्या महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिका भवनात सोमवारी जुलै 27 दुपारी 3 ते 6 या वेळेत स्थायी समितीची विविध विषयांवरील विशेष सभा पार पडली। स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। सभा क्रमांक 7 अंतर्गत एकूण 15 विषयपत्रिकांवरील प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सभेत आरोग्य विभागाशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। महानगरपालिकेच्या दोन्ही रुग्णालयांसाठी डॉक्टर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि ECG तंत्रज्ञ या पदांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी निविदा मागविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। याशिवाय मनपा रुग्णालयांसाठी 20 BAMS वैद्यकीय अधिकारी तसेच एक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या भरतीसाठीही निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला। शिक्षण विभागाच्या प्रस्तावानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इयत्ता 1 ते 10 मधील विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय विविध प्रकारच्या शालेय वह्यांचे वितरण करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहे। अग्निशमन विभागाचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने 2 वॉटर टेंडर अग्निशमन वाहनांच्या खरेदीसाठी निविदा मागविण्याचाही प्रस्ताव सभेत चर्चिला गेला। दरम्यान स्थायी समितीचे सदस्य मंदार हळवे आणि दीपेश पुंडलिक मात्रे यांनी विविध विषयपत्रिकांवरील कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचा विचार करून रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। स्थायी समितीच्या या विशेष सभेत आरोग्य, शिक्षण, अग्निशमन आणि नागरी सुविधा यांसंदर्भातील महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा झाल्याने नागरिकांच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ नर्स आणि वॉर्ड बॉय यांची भरती करण्यासाठी विषय सभागृहासमोर आला होता। परंतु आमची प्रशासनाला विनंती राहील की कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्यापेक्षा आपल्या महापालिकेच्या आस्थापनावर जी डॉक्टरांची नेमणूक किंवा डॉक्टरांच्या पदांच्या नेमणुका झालेल्या आहेत त्या पदांची लवकरात लवकर भरती प्रशासनाने सुरू करावी। बिंदू नियामक जी नियमावली आहे ती शासनाकडे मंजुरीसाठी गेलेली आहे। बिंदू नियामक नियमावली जोपर्यंत शासनाकडे येत नाही तोपर्यंत ही भरती करणं शक्य होणार नाही। तर त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला आज मुदतवाढ फक्त बिंदू नियमावली येईपर्यंत दिलेली आहे। बिंदू नियमावली आल्यानंतर शासनाच्या जी पदं आहेत, महापालिकेची जी पदं आहेत त्याच्यावरती डॉक्टरांची भरती करावी जी परमनंट भरती असेल आणि जेणेकरून महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवरच्या डॉक्टरांची गरज पडणार नाही आणि महापालिकेमध्ये योग्य प्रमाणात डॉक्टर्सची संख्या वाढेल। यापुढे घडू नये याच्यासाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे की परमनंट डॉक्टर असल्यानंतर ते जबाबदारीने काम करतात आणि जबाबदारीने काम करत असताना डॉक्टरांना नागरिकांना देखील चांगल्या सुविधा मिळू शकतात याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आपण MBBS डॉक्टरांची मागणी केलेली आहे त्याबद्दल काय? नाही, MBBS डॉक्टरांची तर मागणी गेल्या अनेक दिवसापासून आहे, पण MBBS डॉक्टर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने येत नाही। त्याच्यामुळे BHMS डॉक्टर्स आपल्याकडे आपण तात्पुरत्या स्वरूपात घेतो। त्यांची कुठेतरी भरती योग्य पद्धतीने व्हावी अशी विनंती आम्ही प्रशासनालाच केलेली आहे। तर डॉक्टरांमुळेच हे सगळे घोळ होत आहे, म्हणून आम्ही प्रशासनाला सांगितले की बिंदू नियमावली आल्यानंतर जे महापालिकेच्या आरारवर महापालिकेच्या आस्थापनावर जे डॉक्टर्सची भरती करायची आहे ती लवकरात लवकर भरती करावी अशी विनंती। नाही, प्रशासनातलं इंटरनल राजकारण याला जबाबदार आहे असं आमच्या काही सदस्यांनी तिथे मत मांडलं आणि त्या मताशी मी देखील सहमत आहे। आणि प्रशासनामध्ये जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने डॉक्टर्स येत राहतील तोपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत राहतील। जोपर्यंत महापालिका आपल्या आस्थापनावरच्या डॉक्टरांची नियमित भरती करत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रॉब्लेम्सला महापालिकेला फेस करावं लागणार। कॉन्ट्रॅक्टमधचे डॉक्टर तात्पुरत्या स्वरूपात काम करतात, परमनंट डॉक्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महापालिका हॉस्पिटलची व्यवस्था सुधारणार नाही। त्याच्यासाठी आज आम्ही मागणी केलेली आहे आणि लवकरच ती व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा आम्हाला आहे। ह्याची मान्यता प्रशासनाने घेतली होती, परंतु त्याची खरेदी का झाली नाही हा जाब आज प्रशासनाला या बाबतीत विचारण्यात आला। आणि एवढे दिवस शाळा सुरू होऊन झाल्या, बाहेरना मुलांना विद्यार्थ्यांना वया मिळाल्या पण महापालिकेच्या वया अजून मिळाल्या नाही। त्याच्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या अक्षम्य चुका केलेल्या आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश देखील स्थायी समितीच्या सभापतींनी दिलेले आहेत आणि लवकरच हा विषय मंजूर होऊन लवकरात लवकर वया वितरित करण्याचं देखील आम्ही प्रशासनाला सांगितलं की त्याच्यामध्ये प्रशासनाने काही टायपोग्राफिक एरर्स केलेले आहेत तर त्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं। कल्याण डोंबिवलीमध्ये शासनाकडे आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये एक सिव्हिल हॉस्पिटलची मागणी केलेली आहे। त्या मागणीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, लवकरच ती मागणी मान्य होईल अशी अपेक्षा। दीपेशजी, अग्निशमन दलाची महापालिकेत व्हावी याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि
अग्निशमन दलाच्या आज 2 गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे. पुढे देखील काही गाड्या घेण्याचा प्रस्ताव येईल. आज आपण काही साहित्य खरेदी करण्याचा देखील आज प्रस्ताव होता, तो देखील आज मान्य केलेला आहे. लवकरात लवकर आपली सगळ्या व्यवस्था सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. चांगली सुविधा लोकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चला तर निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारच्या ज्या काही केसेस असतील त्याच्यामध्ये जी तांत्रिक किंवा कायदेशीर वस्तुस्थितीचा बाबत समर्थने ठेवावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे माहिती होती की याच्यामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चूक आहे क्रायटेरिया लावताना, तर ते आम्ही दुरुस्त करून त्यांना पद्धती द्या असे निर्देश आज दिलेले. तर दुसऱ्या त्याच्यामध्ये आम्ही जे प्रशासनाला मागच्या वेळेला निर्देश दिले होते की ही मुदतवाढ ही आम्ही सारखे देणार नाही, तुम्हाला आम्ही 2 किंवा 3 महिन्याची मुदतवाढ देऊ, त्याच्यात तुम्ही टेंडर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. तर आज ज्या विषयानं मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये विषय असा आहे की त्यांचे गोषवारे स्टँडिंगकडे त्यांनी पाठवलेले आहे. ते जसंही पुढच्या सभेमध्ये किंवा त्याच्या पुढच्या सभेमध्ये जेव्हा पटलावर येतील तेव्हा त्यांना मंजुरी देऊन हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते रद्द होते. तसा एक महत्त्वाचा प्रशाधिकारी नाही, त्यांच्याकडे तुम्ही प्रभागातून कामं करून घेत आहे, त्यांना प्रमोशन द्यायला तुम्ही तयार नाही, कामं त्यांच्याकडून करून घेत आहेत 15-15 वर्षे. काही चुका झाल्या समजा तर पुढे काय होणार, जबाबदार कोण राहणार? याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, याच सगळ्या गोष्टींमधल्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासनाने करणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. आणि 15-15 वर्ष सुरक्षा अधिकारी नव्हता असे विषय नाही आहे. नाही प्रभार आहे 15 वर्षापासून. भले आत्ता प्रभारी चार्जवर आहे, त्याच्या आधीचे सुरक्षा अधिकारी होते, जसे कुलकर्णी साहेब होते, हे सगळे ऑफिशियल सुरक्षा अधिकारी होते, त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार नव्हता. पण एक प्रशासनामध्ये मात्र गोष्ट आहे की प्रशासकीय कामकाज पूर्ण करून घेण्याकरता अनेक लोकांना अतिरिक्त कार्यभार किंवा प्रभारी चार्ज देतात आणि नंतर मात्र प्रमोशनची वेळ आली की त्यांना सांगतात की तुम्ही ही अर्धा प्राप्त करत नसल्यामुळे तुम्हाला आम्ही प्रमोशन देऊ शकत नाही. त्याच सगळ्या गोष्टीवर आज सभागृहामध्ये आम्ही ताशेर ओढले आणि प्रशासनाला आम्ही सांगितले की ही सगळी प्रथा तुम्ही बंद करा आणि योग्य पद्धतीने भरतीची आता पेंडिंग राहिलेली ती पण करून घ्या, जेणेकरून ह्या सगळ्या विषयातले प्रॉब्लेम सुटतील आणि आत्ता जे निवृत्तीकडे झुकलेले कर्मचारी अधिकारी आमचे आहेत त्यांचे लाभ जे त्याच्या लाभापासून ते वंचित राहतात ते सगळं दूर करण्याची प्रोसेस तुम्ही तात्काळ चालू करा आणि ते लवकरात लवकर आमच्यासमोर मान्यतेला आणा असे निर्देश आज सभागृहाने दिलेले आहेत. जसं की मागे सभेमध्ये एका सदस्याने हे प्रश्न उपस्थित केले होते, फायर ब्रिगेडमध्ये बरेचसे लोक आहेत, मला वाटतं की 20 लोक असतील, त्यांचं प्रमोशन झाले नाही आणि कामं त्यांच्याकडून करून घेतात, प्रमोशन द्यायला जर आलं त्या विषयाच्या बाबतीत मागच्या आठवड्यात एक पदोन्नती समितीची बैठक झाली, त्याच्यामध्ये ते विषय घेतलेले आणि त्यांना मान्यता दिली. प्रशासनाने पूर्वी जेव्हा डॉक्टर भरतीची प्रक्रिया करण्याकरता ॲडव्हर्टायजेस दिल्या होत्या त्यावेळेला पगाराच्या याच्यामुळे डॉक्टर कोणी आपल्याकडे जॉईन झाले नाही आणि वस्तुस्थिती त्याच्यामुळे आम्ही नंतर ठराव करून शासनाचे जे डॉक्टरांचे दर आहेत ते महानगरपालिकेने द्यावे असा ठराव करून त्याला आम्ही मान्यता दिली. त्याच्यानंतर आरांमध्ये सुधारणा करून त्यालाही शासनाची मान्यता घेतलेली आहे. पण आत्ता अशी स्थिती आहे की डॉक्टरच्या रिक्रुटमेंटच्या बाबतीत डॉक्टर्स लोकांना बाहेर पगार जास्ती मिळत असल्याकारणाने आपल्याला शासनाच्या पगारावर सुद्धा डॉक्टर्स इथे मिळत नाही, म्हणून प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टदाराच्या मार्फत आपण डॉक्टर भरतीची प्रक्रिया करतो आहोत. पण आजही ह्या सगळ्या विषयावर जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा आम्ही पुन्हा एकदा आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुम्ही नव्याने एकदा डॉक्टर रिक्रुटमेंटची प्रोसेस चालू करा आणि नवीन डॉक्टर्स आपल्याकडे कसे भरले जातील याच्याकरता प्रयत्नशील राहा आणि त्याच्याकरता प्रशासन किंवा अख्खं सभागृह त्यांच्या पाठीशी उभं राहील.